श्रीराम वंदे वंदे भारत माता की। नमस्कार, VKB न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे। आपला माणूस फाउंडेशनतर्फे आज एक भव्य इंटर स्कूल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपला माणूस फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे आणि विविध क्षेत्रात काम करते। त्यांचे बघू शकता की तुम्ही ओंकारनगर मैदानावर हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता इथे टुर्नामेंटला सुरुवात होत आहे। शाळेकरी मुलं आहेत, त्यांचं टुर्नामेंट इथे गगन रांगडाले आणि त्यांच्या टीमसोबत करण्यात येत आहे। आपला माणूस फाउंडेशन जस्ट आत्ताच फाउंड झालेलं आहे आणि विविध सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात। गगन, आज ही पहिली टुर्नामेंट आहे इथे आपला माणूस फाउंडेशनची। आपला माणूस फाउंडेशनचं वैशिष्ट्य काय आहे आणि का बरं या फाउंडेशनची स्थापना तू केलीस? आपला माणूस फाउंडेशनची स्थापना याच्यासाठी केली की माझी संस्था ही समाजासाठी आणि माणुसकीसाठी आहे। आतापर्यंत सगळे सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर कार्य केले, परंतु म्हणजे जो प्रकारे वाव पाहिजे होता तो आजपर्यंत मला वाटते की आपल्या मुलांना आणि आपल्या लोकांना मिळाला नाही। तर म्हणून तो वाव देण्यासाठी मी ही संस्था ओपन केलेली आहे। आणि आमच्या दक्षिण नागपूरमध्ये तर ग्राउंडच उरले नाही, मुलांना खेळायला जागाच नाही आहे। टर्फमध्ये आणि नाही का ग्रुप करून नाही का आपल्या गल्ली खुपच्यामध्ये आपले मुलं खेळत राहतात। त्याच्यासाठी नाही का मी असा विचार केला की सगळ्या शाळेतल्या मुलांना एका स्टेजवर आणायचं आणि त्यांच्यासोबत क्रिकेट टुर्नामेंट ठेवायची आणि हा टुर्नामेंट प्रत्येक वर्षी ठेवणार आहे। आता आपण टेनिस बॉलवर आलो, नंतर आपण सीझन बॉलवर पण आणणार आहे। नाईट टुर्नामेंट्स पण आपण नाही का उन्हाळ्यामध्ये करणार आहे। तर आपला हा मानस आहे की मुलांना नाही का क्रिकेट खेळायला मिळालं पाहिजे, कारण गल्लीमध्ये बरोबर क्रिकेट खेळता येत नाही आणि यांना वाव मिळाला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये। तर म्हणून आणि मोहन भाऊला पण मी हे एक निवेदन तयार केलेलं की बा आमच्याकडे क्रिकेटचे ग्राउंड्स कमी झालेले आहे, सगळ्यांनी नाही का ते हायजॅक केलेलं आहे। तिथे सगळे नाही का ग्राउंड म्हणजे गार्डन्स बनवलेले आहे। तर माझं म्हणणं होतं की मुलांना खेळायसाठी काही तुम्ही ग्राउंड पण ठेवा, काही अशा जागा आहे आपल्याकडे ज्याला आपण ग्राउंड बनवू शकतो। तर आपण तो प्रयत्न करून राहिलो, म्हणून आपण ही टुर्नामेंट ठेवलेली। बघितलं गेलं तर तू सुद्धा एक खेळाडू राहिलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते की अशी टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज करावी। सध्या तरी मोबाईलचं युग आहे, मुलं मोबाईलमध्ये आउटडोर गेममध्ये त्यांना काढावा, हा एक आपला माणूस फाउंडेशनचं ध्येय आहे। एकदम बरोबर। कसं आहे की लहान 2-2.5 वर्षाच्या मुलापासनं तर 18 वर्षापर्यंतची जेवढी मुलं आहे सगळे आपल्या आईचे आणि वडिलांचे मोबाईल घेतात आणि घरी मोबाईलवर गेम, क्रिकेट, सॉसर आणि फुटबॉल असे सगळे गेम आपल्या घरी खेळून राहिलेले आहे। मुलं बाहेर निघून नाही राहिलेले आहे, मुलं बाहेर निघाले पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टीमध्ये आणि ॲक्टिव्ह राहिले पाहिजे। आजकाल घरी बसून नुसतं खाऊन राहिले आहे, ऑइली खाऊन राहिले, त्याच्यामुळे काय बिमाऱ्या वाढून राहिल्या मुलांना। जेव्हा हे बाहेर येतील आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये खेळतील तेव्हा कुठे हे फिट पण राहतील। आमचा उद्देश पण तो आहे की मुलं फिट राहिले पाहिजे। या माध्यमातून हा सगळ्यात बेस्ट क्रिकेट म्हणजे हा गेम आहे आणि सगळ्यांचा फेवरेट गेम आहे, म्हणून आम्ही याची सुरुवात आजपासून करत आहे। किती टुर्नामेंटमध्ये टीम इथे आलेत आणि किती शाळांनी सपोर्ट केलेला आहे? जवळपास 24 शाळांना आपण पार्टिसिपेशनसाठी अप्लाय केलं होतं। त्यापैकी 24च्या पूर्ण आपल्याकडे लिस्ट आहे, बट 24पैकी काही 10वी-12वीच्या एक्झाम चालू आहे, बोर्डाच्या एक्झाम आहे, त्यापैकी काही टीम्स कमी झाल्या पण आपल्याकडे आज 16 टीम कंप्लीट आलेल्या आहे। खूप तू इथे काळजी घेत आहेस, इथे DJ नाही लावलेले आहेत, माईक नाही लावलेले आहेत, 12वीच्या एक्झाम आहे। हा आपला माणूस फाउंडेशनचं आमचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि खास करून 10वी आणि 12वी मुलांची एक्झाम आहे। क्रिकेट हे वर्षभर खेळू शकतो, पण एक्झाम हे वर्षातून एकदा येते आणि मुलांचं भवितव्य त्याच्यावर डिपेंड असते, म्हणून आपण इथे माईक लावलेलं नाही आहे। आणि इथे सगळ्या मुलांना माझी विनंती पण आहे की इथे हल्ला करू नका किंवा जोरात ओरडू नका, थोडंफार चालते बट आम्ही ते प्रिकॉशन घेतलेलं आहे। आणि खास करून मुलांसाठी पण आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेतलेलं आहे, डॉक्टरची टीम वगैरे आहे, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे, प्रॉपर नाश्त्याची व्यवस्था ठेवली आहे की लहान मुलं आहे कोणाला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। आणि खूप साऱ्या व्यवस्था ज्या आहे, ज्या प्रिकॉशन घेता येते आम्ही घेतलेलं आहे। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद। तर बघू शकता की तुम्ही नेमकं जर बघितलं गेलं तर आउटडोर गेम मुलांमध्ये कमी झालेला आहे आणि त्या आउटडोर गेमाची सुरुवात आपला माणूस फाउंडेशनतर्फे करण्यात आलेली आहे आणि टेनिस बॉल स्पर्धेचं आयोजनसुद्धा इथे आज करण्यात आलेलं आहे। नागपूरहून मुकेश येडव, VKB न्यूजसाठी।